नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये येतात तेव्हा सायली आता खूपच चिडलेली असते आणि म्हणते, मधुभाऊ समोर होते ना म्हणून मी कंट्रोल केलं नाही तर माझा ना संताप होत होता। तेव्हा अर्जुन तिला समजावतो, प्रियाने हे पहिल्यांदाच केले का? सायली रागातच म्हणते, अगोदर जे करायची ना ते आपल्या बाबतीत करायची। आज ती खालच्या थराला गेली आणि आपल्या वडिलांवरच आरोप केले। त्यावेळी अर्जुन म्हणतो, हे सुद्धा तिने पहिल्यांदा केलं नाही आणि दोन्हीही आरोप खोटे आहे हे आपल्याला माहित आहे। तेव्हा सायली म्हणते की परंतु घरातील सर्वांचा तिच्यावरच विश्वास आहे ना, आपल्या घराचं काही वाईट केल्याशिवाय प्रिया शांत बसणार नाही, पण आपण असं किती वेळ शांत राहायचं ना, असं सायली खूपच रागात म्हणते। अर्जुन आता लगेचच तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो की तुम्ही पाणी प्या बरं थोडसं। सायली आता पाणी पिते त्यावेळी अर्जुन तिला समजावतो, कसा आहे ना मिसेस सायली, मधुभाऊंना जरी उचकी लागली ना तरीही तुम्हाला त्रास होतो, मग एवढा मोठा आरोप मधुभाऊवर प्रिया करतीये हे तुम्हाला कसं सहन होईल? परंतु फक्त थोडे दिवसच आपण हे सहन करायचं, पण मी प्रॉमिस करतोय तुम्हाला मिसेस सायली, जेव्हा मी तिला पुराव्याचे कट पकडेल ना तेव्हा ती इथे नाही तर सरळ जेलमध्ये जाईल। त्यावेळी सायली आता विचारते, खरंच असं होईल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच असंच होणार आहे आणि त्यावेळी घरातील सर्वांना समजेल त्यांनी घरामध्ये सून किंवा लक्ष्मी आणली नाही तर साप आणला आहे। साप तर दुसरीकडे प्रिया अश्विन रूममध्ये असतात। अश्विन आता खूपच चिडलेला असतो, तो आता दादाने तर आज लिमिटच क्रॉस केली, मधुभाऊंनी चोरी केली हे एक्सेप्ट तर केलं नाही, वर 4 गोष्टी आपल्यालाच सुनावल्या। त्यावेळी प्रिया आता लगेचच मीठ मसाला लावून अश्विनला अर्जुन बद्दल काही गोष्टी सांगू लागते की कसा आहे ना अश्विन, अर्जुनला कोर्टामध्ये वकिली दाखवायचीच नसते, ती ना फक्त घरी दाखवायची असते। जुन्या पुराण्या गोष्टी उकरून काढायच्या आणि मला त्रास द्यायचा, मला टोमणे मारायचे। अश्विन म्हणतो की आपण सुद्धा त्याला दाखवून द्यायचं होतं ना की आपणही गप्प बसणार नाही, म्हणून तू सुद्धा मधुभाऊंना का प्रोटेक्ट केलंस? बोलवू द्यायचं ना तिकडे, पोलिसांना काय हरकत होती असं म्हणून तो प्रियावर सुद्धा चिडतो। त्यावेळी प्रिया आता सायस्तपणाचा आव्हान घरच्या गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडायच्या असतात का अश्विनला विचारते। मग आता मधुभाऊ कधीपासून घरचे व्यक्ती झाले आहेत आणि जर तो पोलिसांना बोलवत होता तर बोलवून द्यायचं ना, त्यांनाही समजलं पाहिजे ना मधुभाऊंनी चोरी केली असं लगेचच आता अश्विन म्हणतो तर प्रिया जरा घाबरते। इकडे सायली अर्जुनला विचारते की तोपर्यंत राग कसा कंट्रोल करायचा? आज तर रागाने माझ्या तोंडून शब्द सुद्धा फुटत नव्हता। ब्र झालं तुम्ही तिला चांगलंच सुनावलं। त्यावेळी अर्जुन आता म्हणतो, तुम्ही माझ्या आईबाबांना तुमच्या आईबाबा मानताना मग तुमचे बाबा सुद्धा माझेच बाबा आहेत। मी तुम्हाला प्रॉमिस करतो, जेव्हा जेव्हा तुमच्या बाबांवर संकट येईल किंवा आरोप केले जातील तेव्हा मी सुद्धा अगदी तलवार काढणार। तेव्हा सायली खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहते आणि म्हणते की तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी नसतो म्हणजे अहो मी इथून पुढे असणारच होतो आणि असणारच आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात आकाश जमीन आणि अर्जुन सुभेदार कायमच राहणार आहेत। मग सायली आता खूपच गोड हसते आणि म्हणते की तुमच्या आयुष्य यामध्ये ही सायली कायम राहणार आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बस स्माईल तरी बघा, मी ना सर्व क्रिमिनलना आता सांगणार आहे। अरे तलवारी आणि चाकूने काय मारता? माझ्या बायकोची स्माईल बघा, तुम्ही मरून जाल। त्यावेळी सायली अजूनच हसते आणि म्हणते, अहो बास किती ते कौतुक। त्यानंतर सायली म्हणते, आपल्याला आश्रमात जायचं होतं पण मधुभाऊंची मनस्थिती जाऊ शकतो का आश्रमामध्ये? त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुमच्यापेक्षा मधुभाऊ स्ट्रॉंग आहेत हे पहा, ते तुमचे वडील आहेत, तुम्हीच एवढ्या स्ट्रॉंग आहात तर ते किती स्ट्रॉंग असतील? मग आता आपल्याला हरून असं चालणार नाही आणि जर आज आपण आश्रमामध्ये गेलो नाही तर साक्षी, महिप्ता आणि प्रिया या तिघांचाही फायदा होईल। तेव्हा सायली म्हणते, आपल्याला त्यांना फायदा होऊ द्यायचा नाहीये, चला पटकन जाऊयात। असं म्हणून दोघेही आश्रमात जायला निघतात। दुसरीकडे प्रिया अश्विनला म्हणते, जाऊ देत अश्विन, आपण ना एवढा विचार करायला नको। अरे काहीही झालं तरी मधुभाऊंनी लहानपणी मला आसरा दिलाय हो, मला माहिती आहे त्यांनी व्यवस्थित जेवायला
दिलं नाही कधी कधी उपाशी मारलं परंतु मी जगेल एवढं तरी जेवायला दिलं ना त्यांनी त्यावेळी अश्विन म्हणतो तो माणूस खुनी आहे आणि दादा दादा जर असा कायमच त्यांचा गुन्हा असा पाठीशी घालणार असेल तर मला ते चालणार नाही। त्यावेळी प्रिया म्हणते जाऊ दे ना अश्विन अरे तू तरी कुठे एवढा विचार करतोस कोर्ट तर त्यांना पाठीशी घालणार नाहीये खुनाच्या आरोपासाठी परंतु त्यांच्यावर जो चोरीचा आरोप आहे आता सध्या तो तर आपण माफ करू शकतो ना पाठीशी घालू शकतो ना तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो तुझ्या एवढं मोठं मन माझं नाहीये आणि तू एवढी चांगली आहेस तरीही दादाला तुझा चांगुलपणा कसा दिसत नाही कळतच नाही मला तर समजतच नाही हा तिढा कसा सोडवावा। त्यानंतर तर आता प्रिया अश्विन अस म्हणून त्याला मिठी मारते आणि मनातच विचार करू लागते की म्हातारा घराबाहेर जाणार नाही याची काळजी मी तर घेतली आहे मला हा ड्रामा तरी करता आला कारण आश्रमात जाणं आता कॅन्सल असं म्हणून ती गालातच हसते। दुसरीकडे अर्जुन चैतन्य सायली आणि मधुभाऊ हे आश्रमाच्या जवळ येऊन पोहोचलेले असतात। त्यानंतर मधुभाऊ आता खूपच आश्रमाकडे पाहून इमोशनल होतात आणि आश्रमाकडे पाहतच राहतात। आश्रमाकडे पाहून त्यांचे डोळे पाणावलेले असतात तेव्हा सर्वजण त्यांना धीर देतात आधार देतात। आश्रम हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे सायलीला सुद्धा आता खूपच वाईट वाटत असतं आणि ती मधुभाऊंकडे सतत पाहत असते तर दुसरीकडे प्रिया आता बेडवर मस्त पडलेली असते आणि म्हणते आज काय म्हातारा आश्रमामध्ये जात नसतो आणि अर्जुनने जर काही प्लॅन केला आश्रमात जाण्याचा तर वेगळा काहीतरी ड्रामा करता येईल पण आजचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी ना मस्तपैकी एक कॉफी झालीच पाहिजे। त्यानंतर प्रिया आता अगदी आनंदानेच बाहेर येते आणि विमल माझ्यासाठी एक स्पेशल कॉफी बनवग असं म्हणते। त्यावेळी विमल आता ठीक आहे असं म्हणते मग त्यावेळी काय आज खूपच शुकशुकाट घरातील सगळेजण गेले तरी कुठे अस आता लगेचच प्रिया विचारते मग आता पूर्ण आई त्यांच्या रूममध्ये आराम करतायत आणि साठवणुकीच्या खोलीमध्ये कल्पना वहिनी गेले आहेत अस आता लगेचच विमल सांगते आणि गप्प बसते। तेव्हा आता प्रिया लगेचच विचारते अर्जुन साहिलीच कुठे आहेत त्यावेळी आता लगेचच प्रियाला विमलकडून समजत की ते बाहेर गेली आहेत मगाशी मग प्रियाला धक्काच बसतो आणि ती विचारते मधुभाऊ तेव्हा मधुभाऊंच माहित नाही अस आता विमल सांगते। त्यावेळी प्रिया आता लगेचच विचार करू लागते की एवढा ड्रामा करूनही काहीच उपयोग झाला नाही ते तिघे आश्रमात तर गेले नसतील ना हा प्रश्न तिला पडतो आणि ती धावतच आता मधुभाऊंच्या रूमकडे येते। दरवाजा आता बंद असतो ती दरवाजा उघडून आतमध्ये पाहते तर तेथे मधुभाऊ नस असतात तेव्हा ती आता म्हणते की हा म्हातारा तर गायब आहे म्हटल्यानंतर नक्कीच आता मधुभाऊंना घेऊन हे अर्जुन सायली आश्रमात गेले असणार। मग त्यानंतर प्रिया आता खूपच घाबरते आणि लगेचच आपल्या रूममध्ये जाऊन पर्स मोबाईल घेते आणि तेथून लगेचच ती घराबाहेर पडते। तेव्हा विमल तिला पाहते आणि म्हणते तन्वी ताई अहो तुमची कॉफी तुम्ही कुठे चालला आहात पण प्रिया काहीच उत्तर देत नाही। त्यावेळी विमल म्हणते याच ना सगळं काही विचित्रच असत जाऊ दे बाई। तिच्या लक्षात येतं ती कॉफी तर गॅसवर आहे ती पटकन गॅसकडे पळते तर इकडे मधुभाऊ आता खूपच इमोशनल झालेले असतात। तेव्हा त्यांना आठवतं की ही आश्रमात असणारी सगळी मुलं सकाळी नाश्त्यासाठी खूपच जोराजोरात ओरडायची आणि नाश्ता मागायची कारण त्यांना भूक लागायची असे ताटल्या वाजवायचे ते आणि मग मी त्यांना म्हणायचो आज कोणता वार आहे तर मुलं म्हणायची मंगळवार मग मंगळवारी आपल्या इथे काय असतं आता मधू भाऊ त्यांना विचारतात तेव्हा ते म्हणतात मंदिरातील प्रसादाचा शिरा। त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात आणि तो प्रसादाचा शिरा कोण घेऊन येतं सर्व मुलं एकदमच म्हणतात की सायली ताई मग सायली येईपर्यंत सर्वजण वाट पाहायचे हे सगळं काही मधुभाऊंना आठवायचं आणि ते दिवस खरंच खूप चांगले होते असंही त्यांना वाटतं। त्यानंतर आता ते लगेचच तेथे आश्रमाच्या पायरीवर आपलं डोकं टेकवतात डोळ्यासमोरून त्या जुन्या आठवणी ते जुने प्रसंग जातच नसतात। त्यांना एक गोष्ट सुद्धा आठवते की जेव्हा सायलीला मंदिरातील महाआरतीचा मान मिळाला होता एवढ्या भक्तगणांमधून तेव्हा सर्वजण खूप खुश झाले होते। हे सगळे प्रसंग आठवून मधुभाऊंना अगदी दाटूनच आलेलं असतं ते सायलीकडे पाहतात
सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. त्या सर्व आठवणी तिच्या जाग्या होतात. अर्जुन चैतन्य त्या दोघांकडे पाहतच राहतात. आश्रम म्हणजे सायली आणि मधुभाऊंचा हा वीक पॉइंट असतो. आता मधुभाऊ हे एकटेच आश्रमामध्ये निघालेले असतात तेव्हा लहान मुलं त्या गार्डनमध्ये कशी खेळायची, त्याचबरोबर सर्वजण एकत्र कसे गार्डन मधले काम करायचे हे सगळं त्यांना आठवू लागतं. मग त्यांना अजूनच एक प्रसंग आठवतो की जेव्हा सगळी मुलं खेळायची तेव्हा सायली सुद्धा त्यांच्यामध्ये अगदी रमून जायची. मग सायलीला सकाळच्या वेळी मंदिरात जायचं असतं परंतु आता ती मुलं सायलीला मंदिरातच जाऊ देत नसतात. तेव्हा आता मधुभाऊ सर्वांना जवळ बोलावतात आणि विचारतात, काय रे सायली, ताईला मंदिरात जायचं? त्यावेळी सायली म्हणते, हो मधुभाऊ, मला जायचं मंदिरात, पण या सर्व मुलांना तुम्ही एवढं लाडावून ठेवलं ना की हे मला जाऊच देत नाहीये. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, मी कसम लाढवून ठेवलं बाळा त्यांना, मी सर्वांना इथे येणाऱ्या प्रत्येकाला सर्वांना सारखंच वागवतो आणि सर्वांना चांगले संस्कार देतो. त्यावरती मधुभाऊ आता सर्वांनाच विचारतात की मुलांनो, मला आता सांगा, इथे सर्वात जास्त तुमचे लाड कोण करतं? मग सगळी मुलं एकत्रच म्हणतात, सायली ताई. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, पाहिलं का, इथे सर्वात जास्त लाड तू करतेस आणि तू मला म्हणते सायली बेटा की मी लाड करतो म्हणून. त्यानंतर आता प्रिया लगेचच आश्रमाजवळ येऊन पोहोचते, झाडांच्या पाठीमागे लपते. यांचं काय चाललंय ते पाहत असते डोकावून. त्यानंतर इकडे आता सायली, अर्जुन, चैतन्य आणि लगेचच मधुभाऊ हे सर्वजण आता दरवाजाजवळ येऊन पोहोचलेले असतात. मग आता मधुभाऊंना सायली लगेचच विचारते, तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ, तुम्हाला कसलं दडपण वगैरे नाही आलं ना? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही बाळा, मला कसलंच दडपण वगैरे आलेलं नाहीये. त्यावेळी आता सायली म्हणते, मग आतमध्ये जायचं का आपण? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही लगेच जाता येणार, कारण पोलीस अगोदर येऊ द्यात तरच आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये गेल्याबरोबर जे काही झालं ना त्या रात्री सगळं मला सांगा, कारण मी हे सगळं रेकॉर्ड करणार आहे. त्यानंतर सायलीचे सुद्धा आश्रमाकडे पाहून डोळे पाणवतात. तेव्हा ती सुद्धा आता लगेचच त्या स्वप्नांमध्ये हरवून जाते, त्या आठवणींमध्ये हरवून जाते की कशाप्रकारे आम्हाला व्यवस्थित जेवण मिळत नव्हतं तेव्हा सर्वजण मिळून एक घास मला भरवायचे आणि मग माझं पोट अगदी भरायचं. त्यानंतर आता अर्जुन मधुभाऊंकडे पाहतो आणि त्यांना शांत राहायला सांगतो, एकदम रिलॅक्स व्हायला सांगतो. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, कसा आहे ना जावई बापू, तुमच्यासाठी तो फक्त आश्रम असेल हो, परंतु आमच्यासाठी तसं नाही. या घरामध्ये माझी सर्व लेकर लहानाची मोठी झाली, निराधार आणि वयस्कर माणसांनी इथे आधार शोधला आणि हेच आमचं घर आहे असं म्हणून ते खूपच इमोशनल होतात. त्यानंतर लगेचच आता पोलीस तेथे येतात. मग अर्जुन म्हणतो, चैतन्य जा. मग आता चैतन्य सुद्धा त्यांच्या सोबत जातो. तेव्हा मधुभाऊंना असं एवढं इमोशनल झालेलं पाहून अर्जुन आणि सायलीला सुद्धा वाईट वाटतं. दोघेही आपापल्या परीने समजावू लागतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ हे पहा, जरीही आज आपण केसच्या कामासाठी इथे आलो असलो ना तरीही तुम्ही काळजी करू नका अजिबात. पुढच्या वेळी ना आपल्या हक्काच हे घर असेल आणि आपण या घरात प्रवेश करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्हाला हवं असेल ना तुम्ही जरा बाहेरच थांबा, कारण चैतन्य आतमध्ये व्हिडिओचा सेटअप लावतोय. त्यानंतर आता सायलीला आठवतं की कशाप्रकारे सर्वांना दुसऱ्या आश्रमामध्ये शिफ्ट केले जात होतं. तेव्हा वात्सल्य आश्रम या नावाची पाटे सुद्धा काढून घेतली होती आणि कशाप्रकारे मधुभाऊंना पोलीस घेऊन गेले होते खोट्या खुनाच्या आरोपाखाली. हे सर्व प्रसंग आठवून आता सायली मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं. तर प्रिया आता डोकावून त्या सगळ्यांकडे पाहू लागते, नक्की यांचं काय चाललंय. त्यानंतर मधुभाऊ तेथेच आश्रमाबाहेर बसतात. तेव्हा सायली, अर्जुन त्यांना सगळ्या गोष्टी जशा आठवतील ना तसं तुम्ही सांगा, अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यावरती मधुभाऊ हो असं म्हणतात. मग अर्जुनला लगेचच मधुभाऊ म्हणतात, जावई बापू तुम्ही मला सोडवण्याचा जो विडा उचललाय ना, जो निर्दोष सिद्ध
ध करण्याचा विडा उचललाय, दोष सिद्ध नाही झालो ना तरीही चालेल, पण आमचं हे घर तेवढं वाचवा. तेव्हा प्रिया आता लांबूनच त्यांच्याकडे पाहत असते आणि हे नक्की काय बोलतायत कळतच नाही असं म्हणत असते. इकडे मधुभाऊंचा हात हातात घेत आता अर्जुन लगेचच प्रॉमिस देतो, तुम्ही आणि तुमचं घर हे दोन्हीही वाचणार आहेत. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हे तुमच्या बायकोच माहेर आहे अहो, तिने आणि कुसुमने हे घर उभं करण्यासाठी खूप कष्ट उपसले आहे. तेव्हा सायली आता मधुभाऊंच्या खांद्यावर डोक ठेवते आणि खूपच इमोशनल होते. अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो तर प्रिया अजूनच डोकावून सगळ्यांकडे पाहते. त्यानंतर मधुभाऊ इकडे आता प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की लग्न झालेल्या मुलीचं माहेरपण तुटू नये आणि अशा कारणासाठी तर नाहीच नाही. आता प्रिया म्हणते, हे अर्जुन आणि सायली किती चिकट आहेत, घेऊन आलेच इकडे मधुभाऊंना. मला वाटलं मधुभाऊ घरी आता रडत बसले असतील, पण तसं काहीच झालं नाही असं म्हणून तिचा पूर्णपणे प्लान आता फसलेला असतो. त्यामुळे ती स्वतःवरच चिडते. अर्जुन मधुभाऊंना प्रॉमिस देतो की मी माझ्या बायकोच माहेर कधीही तुटू देणार नाही. आता लगेचच मधुभाऊ आणि सायली अर्जुनकडे पाहतच राहतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अहो हक्काने तर मला अजून या घरामध्ये जेवायला यायचं आणि तुमच्याकडून हक्काने खूप लाड करून घ्यायचे आहेत मला, आणि तो दिवस ना लवकरात लवकर येणारच. ही सगळी फक्त माझी आणि माझी जबाबदारी असेल. तेव्हा मधुभाऊंना आता खूपच आनंद होतो. सायली सुद्धा कौतुकाने अर्जुनकडे पाहते. मग प्रिया आता उभी राहते आणि त्यांच्याकडे पाहत असते. त्याच वेळी चैतन्य आता बाहेर येतो, त्यामुळे प्रिया लगेचच खाली लपते. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, चल अर्जुन, सेटअप झालाय सगळा. तेव्हा आता अर्जुन हो असं म्हणतो आणि मधुभाऊंना म्हणतो, चला आता आतमध्ये. मधुभाऊ आता हो असं म्हणतात. मग सर वजन लगेचच तिकडे आश्रमामध्ये जातात. इकडे आता मधुभाऊ, सायली, अर्जुन हे तिघेही आता आश्रमामध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर आता पुन्हा एकदा सायलीला आठवतं की सकाळच्या वेळी आमची किती गडबड असायची, लगबग असायची. सर्व मुलांना आंघोळ घालायची, त्याचबरोबर सर्वांचा आवरून द्यायचा आणि शाळेत पाठवायचं. कुसुमताई आणि मी सगळं काही मुलांचं करायची. त्यानंतर जेव्हा महाआरतीचा मान मिळाला होता तेव्हा मधुभाऊ हे खूपच खुश होते आणि सायली ताईला महाआरतीचा मान मिळाला असं सर्वांना अगदी ओरडून सांगत होते. तेव्हा सायली आता म्हणते, मधुभाऊ अहो 10 सेकंदात 15 वेळा मी ऐकलंय की सायली ताईला महाआरतीचा मान मिळाला आहे. म्हणून सगळं काही आठवल्यानंतर सायली आणि अर्जुन हे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्याचबरोबर मधुभाऊ सुद्धा आता खूपच इमोशनल होतात. तर अर्जुनला टेन्शन येत, मधुभाऊ असे इमोशनल राहिले तर मग त्या सांगू शकतील का काही आपल्याला त्या रात्रीबद्दल. मग आता तो त्यांना धीर देत असतो. बाहेर आता प्रिया उभी राहते आणि म्हणते, हे सगळेजण मध्ये गेले, मी जर पुढे गेले तर पकडली जाईल, त्यापेक्षा ना आपल इथून सटकायला हवं. काय बोलतायत हे कळणार सुद्धा नाही, पकडले गेले तर अजून प्रॉब्लेम व्हायचा. या विचाराने मी आपली जातेच असं म्हणून ती जायला निघते. दुसरीकडे कल्पना आणि पूर्णा आजी या दोघीही जेवण करत असतात. तेव्हा अजून अर्धी पोळी वाढू का, कल्पना विचारते. त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, नको, कारण आजकाल ना अर्धी पोळीच बस होते. त्यानंतर आता अश्विन हा तेथे येतो. तेव्हा त्याच्या हातात गुलाबाची फुलं असतात आणि त्याची नजर प्रियाला शोधत असते. त्याच वेळी आता लगेचच प्रताप आणि सर्वजण त्याच्या हातात ती गुलाबाची फुलं पाहतात. मग आता लगेचच प्रताप विचारतो, काय रे, माझ्यासाठी घेऊन आलास का ती फुलं. तेव्हा आता तो जरा गडबडतो आणि गोंधळतो, काय बोलावं त्याला सुचत नाही. मग आता लगेचच कल्पना म्हणते, अहो तुमच्यासाठी नाही घेऊन आला, माझा मुलगा माझ्यासाठी फुलं घेऊन आला आहे. तेव्हा अश्विन अजूनच गोंधळतो. सर्वजण त्याची गंमत करत असतात. तेव्हा तो म्हणतो, मम्मा. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात, तुम्हा दोघांचा ना हा गोड गैरसमज आहे, कारण आपल्या लाडक्या आजीसाठी तोही फुलं घेऊन आला आहे. अरे वा, किती छान देहाती फुलं असं म्हणून पूर्णाजी हात पुढे करतात. तेव्हा किती वर्ष बघितली नाही गुलाबाशी अशी टवटवीत फुलं, अरे देना.
बाळा असं म्हणून त्या हट्ट करतात. मग आता लगेचच कल्पना म्हणते, पुरे पुरे पूर्ण आई पुरे. अहो माझ्या मुलाचा चेहरा तरी बघा. मग आता अश्विनचा चेहरा अगदी पडलेलाच असतो, कारण त्याला ती फुलं प्रियाला द्यायची असतात. तेव्हा जिच्यासाठी फुलं आणली आहेत ना तिला देऊन ये जा आता लगेचच कल्पना म्हणते. तेव्हा अश्विन खूप खुश होतो. तेव्हा तो आता म्हणतो, मम्मा स्वीट ऑफ यू, कारण तूच माझ्या मनातलं ओळखलस. असं म्हणून तो रूममध्ये जायला निघतो. तेव्हा आता लगेचच विमल म्हणते, अश्विन दादा ऐका ना. मग आता अश्विन म्हणतो, नाही विमल ताई, ही फुलं मी तुमच्यासाठी आणलेलीच नाहीये. खरं तर विमलला हे सांगायचं असतं की प्रिया रूममध्ये नाहीये, परंतु आता अश्विन काहीच ऐकून घेत नसतो. तो फुल एक्साइटमेंटमध्ये असतो. तसाच रूममध्ये जातो आणि आपल्या पाठीमागे फुल लपवत नवी असा प्रेमाने आवाज देतो. तेव्हा प्रिया त्याला तिथे रूममध्ये दिसत नाही. मग तो जरा घाबरतोच आणि मनातच विचार करू लागतो की कुठे गेली असेल तन्वी. असं म्हणत तो अख्ख्या रूमवर तिला शोधू लागतो. दुसरीकडे मधुभाऊंना आता त्या जुन्या आठवणी काही डोळ्यासमोरून जात नसतात. मग आता ते तिथे खाटेवर बसतात. तेव्हा अर्जुन सायलीला आता लगेचच इशारा करतो. मग सायली मधुभाऊंकडे पाहते. तेव्हा आता मधुभाऊ लगेचच म्हणू लागतात, त्या भयानक रात्री ना मला इथूनच फरफटत असे आतमध्ये घेऊन गेले. त्यानंतर इतक्या दिवसांनी मी माझं घर असं प्रथमच बघतोय. तेव्हा सायली समजावते, मधुभाऊ आपल्याला त्या रात्रीच्या आठवणींना आज पुन्हा काढायच्या आहेत, पण मधुभाऊ आपल्या भावना कुठेही आड येता कामा नये. अहो मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सगळं काही खूप कठीण असणार आहे, पण हे असं केलं नाही तर सत्य जगासमोर कसं येणार. आपण हे सगळं आपल्या घरासाठी करतोय ना, तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या माणसांबरोबर राहता यावं म्हणून हे सगळं काही करतोय. अहो तुमची सगळी माणसं तुमच्याबरोबर पुन्हा असायला हवीत आणि म्हणून हे सगळं करतोय ना. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही नाही मी असा पुन्हा त्रास करून नाही घेणार. तेव्हा आता मधुभाऊंमध्ये एक वेगळीच हिंमत येते. तेव्हा ते म्हणतात की नाही नाही साऊ, आता मी इमोशनल नाही होणार. जे जे आवश्यक आहे ते सगळं मी करणार, म्हणजे करणार, तुम्हाला सपोर्ट करणार. त्यावरती अर्जुन विचारतो, आपण सुरू करूयात का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो मी तयार आहे. तर आता दुसरीकडे अश्विन हा हॉलमध्ये येतो आणि म्हणतो, तन्वी आमच्या रूममध्ये नाहीये, नक्की कुठे गेली. तेव्हा सर्वांना धक्का बसतो आणि सर्वजण आता लगेचच म्हणतात की काय. त्यावेळी आता कल्पना म्हणते, अरे मगाशी तर रूममध्येच होती ती आणि आता अशी अचानक कुठे गेली असेल. तेव्हा विमल म्हणते, अश्विन दादा मगाशी मी तेच सांगत होते. तन्वी ताई मगाशी घाय गडबडीत कुठेतरी निघून गेले. त्यानंतर आता लगेचच सर्वजण आश्चर्याने अश्विनकडे पाहत असतात. मग आता प्रताप विचारतो, तुला सुद्धा नाही सांगून गेली का ती. तेव्हा तो म्हणतो, नाही मलाही नाही काही सांगितलं. मग त्यावेळी प्रताप म्हणतो, अशी कशी ती गेली, मग बाहेर कोणाला सांगता. तेव्हा अश्विन आता काहीतरी आयडिया करतो आणि लगेचच मोबाईलमध्ये ये पाहतो. तेव्हा आता मुद्दाम असतो मेसेज वाचतो की ती कॉलेजच्या कुठल्यातरी प्रोजेक्टसाठी बाहेर गेली आहे आणि मला मेसेज केलाय. मी सुद्धा ना असा वेडा आहे, गडबडीत मेसेज वाचायचाच विसरलो. कामाच्या व्यापामध्ये मी मेसेजेस नाही चेक केला असं तो स्वतःलाच दोष देत म्हणतो आणि सर्वांबरोबर खोट बोलतो. त्यावेळी आता लगेचच पूर्णा आजी म्हणतात, असा कसा रे तू अश्विन. तेव्हा अश्विन मनातच विचार करू लागतो, मी आता खोट बोलून तन्वीची बाजूली घरी, पण मला आता तिला समजवायलाच हवं. असं सांगता कुठेही जायचं नाही. म्हणून इकडे अर्जुन आता लगेचच मधुभाऊंना सगळं काही सविस्तरपणे समजावतो. हे पहा, त्या रात्री जे जे काही झालं ना ते सगळं मला सांगा. तुम्हाला असं वाटत असेल ना की ते इम्पॉर्टंट नाहीये, तरीही मला सांगा. त्यावरती मधुभाऊ हो असं म्हणतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुमच्या नजरेतून सुटलेली अगदी महत्वाची आणि छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सांगा, कारण त्याचा सुद्धा खूप उपयोग होऊ शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर, आणि तुम्ही जसं सांगणार आहात ना तशी आपण इथे गोष्ट ती परफॉर्म करणार आहोत, कारण परफॉर्म केल्यानंतर लगेचच आपल्याला ती गोष्ट समजेल.
तेव्हा आता मधुभाऊ विचारतात मला सांगा कुठून स्टार्ट करायचं. त्यावरती अर्जुन म्हणतो 1 मिनिट. हा म्हणतो चैतन्याला लगेचच रेकॉर्डिंग स्टार्ट करायला सांगतो. चैतन्य आता ओके असं म्हणून लगेचच तुम्ही तुमचं काम सुरू करा मी रेकॉर्ड करतोय असं म्हणतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच मधुभाऊंना प्रश्न विचारू लागतो की जेव्हा तुम्ही आश्रमामध्ये आलात तेव्हा या दरवाजामधूनच तुम्ही आतमध्ये एंट्री केली बरोबर. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो, याच दारातून मी आतमध्ये आलो. त्यावरती अर्जुन विचारतो मग झालं काय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी बाहेरूनच बघितलं तर दरवाजा उघडा होता. मग मधुभूंना ते सर्व प्रसंग आठवतात. त्यावेळी आता ते अर्जुनला त्याबद्दल सांगू लागतात. त्याच वेळी मला ना थोडी शंका आली होती कारण तेव्हा सर्वजण सिनेमा बघायला गेले होते आणि हे मला माहीत होतं. तेव्हा आता लगेचच अर्जुन विचारतो मग. तेव्हा मधुभाऊ दरवाजाजवळ जातात आणि म्हणतात मी असा दरवाजातून आतमध्ये आलो आणि आतमध्ये बघितलं तर सगळीकडे कमालीची शांतता पसरली होती. त्यानंतर मी आतमध्ये आलो तर पेपर असे अस्ताव्यस्त मला पसरलेले दिसले. मग आतमधून मला कसलातरी आवाज झाला. मी दचकलो आणि माझ्या हातात असणाऱ्या सर्व पिशव्या खाली पडल्या. मी धावतच या खोलीकडे आलो आणि उंबरट्या शेजारी बसलो. तेव्हा आता लगेचच उंबरट्या शेजारी आल्यानंतर झालं काय असं अर्जुन विचारतो. तेव्हा मधुभाऊ सांगतात आतमध्ये साक्षी शिखरे आणि विलास ते दोघेही आमच्याच आश्रमाचे कागदपत्र चाळत होते आणि मला बघतात ते खूप दचकले कारण मी यावेळी येईल अशी त्यांची अपेक्षाच नसावी. अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. तो पोलीस सुद्धा तेथेच असतात. मग आता ते दोघेही तुमच्या खोलीत एकत्र रस्ते उभे होते का आता सायली विचारते. त्यावरती मधुभाऊ हणतात हो आणि एकमेकांशी कुजबू जावं एवढ्या अंतरावर ते दोघेही उभे होते. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की विलास साक्षी शिखरेला अगदी पूर्वीपासूनच ओळखतोय आणि विलास हा महिप्त शिखरेचा माणूस आहे. त्यावरती सायली विचारते मग तुम्ही त्याला ते विचारलं नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो विचारलं ना मी अगदी लागलीच विचारलं. त्यावरती आता अर्जुन विचारतो मग तुम्ही त्याला पुढे काय विचारलं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी तेच विचारलं ना की तू महिप्तचा माणूस आहे का. लगेचच तो हो म्हणाला. मग मी त्याला म्हणालो अरे विलास मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू तर दगाबाज निघाला. तेव्हा आता लगेचच अर्जुन विचारतो तो महिप्तचा माणूस आहे हे लपवण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही का. त्यावरती मधुभाऊ म्हणतात नाही अजिबात नाही. उलट त्याने मुद्दाम आणि मगरूरपणे मला सांगितलं की मी महिप्त शिखरेचा माणूस आहे म्हणून आणि मग ते ऐकताच मला राग आला आणि मी त्याची कॉलर पकडली. तेव्हा आता अर्जुन विचारतो डाव्या हाताने का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो डाव्या हातानेच मी कॉलर पकडली त्याची आणि त्याला आत्ताच्या आत्ताच सांगितलं की इथून घरातून बाहेर जा नाही तर परिणाम वाईट होतील म्हणून. तर त्याने माझा हात लगेचच झटकला आणि एखाद्या गोंडासारखा हसतच माझ्याकडे आला आणि त्याने मला असं ढकलून दिलं आणि ते प्रसंग मधुभाऊंना आठवतात. त्यावेळी अर्जुन विचारतो त्याने तुम्हाला मला जेव्हा ढकललं तेव्हा तुम्ही कुठे होतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी असा इथे उभा होतो असं म्हणून ते जागा दाखवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो 1 मिनिट हा म्हणजे त्याने तुम्हाला ढकललं ना. ते कसं ढकललं ना ते मला एक्झॅक्टली दाखवा. तेव्हा आता अर्जुन लगेचच हवलदाराला पुढे उभा करतो आणि विलास आहे असं समजून तुम्ही त्याची कॉलर कशी पकडली होती त्याने तुम्हाला कसं ढकललं होतं हे सांगा आता अर्जुन म्हणतो. तेव्हा मधुभाऊ लगेचच हवलदाराला कॉलर पकडायला सांगतात आणि मग विलास लगेचच मधुभाऊंना असं ढकलतो. त्यावेळी आता अर्जुनला लगेचच क्लिक होतं. त्यावेळी नक्की काय झालं अर्जुन विचारतो. नंतर काय झालं मग आता साक्षी आणि विलास लगेच मला म्हणाले की आश्रमाचे पेपर माझ्याकडे सुपर्द करा नाहीतर हा आश्रम चालवणं तुम्हाला डोईजड जाईल. तेव्हा लगेचच आता मधुभाऊंना ते सगळं काही प्रसंग आठवतात की साक्षीने कशाप्रकारे मला धमकी दिली होती. तर मधुभाऊंनी तेव्हाच त्या दोघांनाही धमकी दिलेली असते की तुम्हाला साधं सरळ सांगून कळत नाही का काहीही झालं तरी तुम्हाला हा आश्रम मी
मिळवून देणार नाही म्हणजे नाहीच. मग विलासने मला तेव्हा धमकी सुद्धा दिली होती की साक्षी मॅडम म्हणतायत ना ते सर्व पेपर दे, नाहीतर या आश्रमाचा खर्च करताना तुझा जीव जाईल जीव, अशी मला त्याने धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की मी त्यांना म्हणालो सुद्धा की च्या सर्व पैशांची आम्ही व्यवस्था केली आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो मग तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तेव्हा रंग उडाला होता असं मधुभाऊ सांगतात. आणि आता मी कुणालाही घाबरत नाही, तुमच्यासारख्या माणसांना तर नाहीच नाही असं विलासला मी स्पष्टपणे सुद्धा सांगितलं होतं. तेव्हा अर्जुनच्या आता सर्व गोष्टी लक्षात हळूहळू येत असतात की कशाप्रकारे हा प्रसंग घडला होता. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन लगेचच सर्वांना सांगतो प्रियाच्या स्टेटमेंट प्रमाणे ती या टेबलच्या पाठीमागे लपून बसली होती असं म्हणून तो आता तशी ॲक्शन करून दाखवतो आणि म्हणतो इस प्रियाला इथून गोळी कोणी मारली होती आणि ती लपली त्या अंगलने काहीही दिसत नाही आणि हाच पॉइंट आपल्या साठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तेव्हा सर्वांनाच आता खूप आनंद होतो. सर्वजण अर्जुनकडे पाहत राहतात आणि गालातच हसतायली सुद्धा खुश होत अर्जुन आणि चैतन्याकडे पाहते, कारण अर्जुनच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि त्या पुराव्यांमुळे आता चांगलीच वाट अर्जुन हा लावणार असतो. तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.